वसई विरार महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे. स्टाफ नर्स, ANM, फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन आणि ऑदर पदाची पण आहे. तर त्याचा फॉर्म कसा भरायचा आणि त्याचं नोटिफिकेशन बघा, 20 तारखेचं नोटिफिकेशन आहे. जाहीर सूचना वसई विरार महानगरपालिकेअंतर्गत. ठीक आहे. त्याच्यामध्ये वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान NUHM याच्या अंडर हे. आता याच्या आधी पण मी गडचिरोली आणि संभाजीनगरचं टाकलं, त्याच्यामध्ये पण सेम होतं. हे डॉक्टरचे आहे, त्यांचं डायरेक्ट इंटरव्ह्यू, वॉक इन इंटरव्ह्यू असतं. ठीक आहे. हे सोडून द्या डॉक्टर्स वगैरे यांचं, पिडियाट्रिशियन वगैरे ऑदर कॅडरचं आहे ते. बाकी आपलं स्टाफ नर्सचं बघा, इथून पुढे GNM स्त्री पुरुष, त्याच्यानंतर औषध निर्माता, लॅब टेक्निशियन, बहुउद्देश आरोग्यसेवक यांच्यात थेट मुलाखती न घेता त्यांचा काही इंटरव्ह्यू होणार नाही. ते डॉक्टर लोकांचा त्यांचा इंटरव्ह्यू होतो आहे. ठीक आहे, त्यांचं सोडून द्या. बाकीचे जे पोस्ट आहेत, स्टाफ नर्स असेल, फार्मासिस्ट असेल, लॅब टेक्निशियन यांची मुलाखत न घेता गुणांकन मेरिट पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर मेरिटप्रमाणे जसं सेम मी याच्या आधी पण संभाजीनगरचं पण सांगितलं होतं आणि गडचिरोलीचं पण सेम तसंच आहे. मार्काप्रमाणे संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, आता मी अर्ज पण दाखवतो याच्यात PDF आहे खाली, तो अर्ज भरून तुम्हाला आवश्यक ते गुणपत्रे व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती साक्षांकित सेम तसंच सेल्फ अटेस्टेड करून 28/5/2025 ते 5/6/2025 पर्यंत तुम्हाला सुट्टीचे दिवस वगळून हे कुठं जमा करायचे, सकाळी 11 ते 3 पर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, तळमजला, यशवंतनगर, विरार येथे. तर हा ॲड्रेस आहे. या ॲड्रेसवर तुम्हाला हा फॉर्म भरून तिथं सबमिट करायचा आहे. PDF खाली फॉर्म मी दाखवतो, तो फॉर्म भरून तुम्हाला या ॲड्रेसवर सबमिट करायचा आहे. तो तुम्ही कसं प्रत्यक्षात बाय हँड म्हणजे तिथे स्वतः जाऊन किंवा टपालानं, कुरिअरनं, कसंही दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन तुमच्याकडे तुम्ही तिथं पाठवू शकता. तर आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत बघा. हे ग्रुप अच्या पोस्ट आहेत, पिडियाट्रिशियन वगैरे डॉक्टर्सच्या. त्याच्यानंतर MBBS वगैरे त्यांच्या आहेत. आता ग्रुप बीमध्ये बघा, स्टाफ नर्स GNM स्त्री आणि स्टाफ नर्स पुरुष दोन्हीसाठी वेगवेगळं दिले. फिमेलसाठी बघा 8 जागा आहेत, मेलसाठी 1च जागा आहे. फिमेलसाठी अजाच्या 2 आहेत, इमावच्या 2 आहेत, EWSच्या 3 आहेत आणि ओपनसाठी 1 जागा आहे. आणि मेलसाठी इमावसाठी 1च जागा आहे. तर इतक्याच जागा आहेत. टोटल 9 जागा आहेत. फिमेलसाठी 8, मेलसाठी 1. त्याच्यानंतर आता कॉन्ट्रॅक्टमध्ये पण 90,000 ठीक आहे, जे काही असेल ते दिलं. याच्यामध्ये फिमेल्सला जास्त जागा आहेत, मेलला 1च जागा आहे. तर शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये GNM BSc दोन्ही कोणी अप्लाय करू शकतो. GNM असेल तरी पण किंवा BSc असेल ते पण, दोन्ही पण चालेल. इकडं पण मेलसाठी सेम क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन लागेल. खुल्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी 38 पर्यंत आहे फॉर्म भरण्याची लिमिट आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 43. आता एकत्रित मानधन पेमेंट किती आहे त्यांना, आता हे कॉन्ट्रॅक्टची जागा ठोक मानधनावर असतात. 34,000 आहे, 34,800 रुपये. ठीक आहे, दोन्हीसाठी मेल फिमेल दोन्हीसाठी 34,800 रुपये. त्याच्यामध्ये 20,000 रुपये शासन देते आणि मनपा महानगरपालिका स्वतः 14,800 रुपये त्याच्यात टाकायली. तर असं टोटल 34,800 रुपये पेमेंट आहे स्टाफ नर्ससाठी. ओके. त्याच्यानंतर NUHM हे फार्मसिस्टसाठी आहे, औषध निर्माण अधिकारी, त्यांना 20,800 रुपये पेमेंट आहे. त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन त्यांना 18,700 रुपये. ठीक आहे. चला, आता ह्याच्यामध्ये ही जाहिरात आहे, ही तुम्ही ह्या वेबसाईटवर आहे याची महानगरपालिकेची, त्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही जाहिरात वगैरे सर्व मिळेल. त्याच्यावरच अपडेट तुम्हाला येत राहतील. हे वयोमर्यादा याचं मी सांगितलं आहे तुम्हाला, हे 70 वर्षाच्या वगैरे हे डॉक्टरचं आहे, ते सोडून द्या. अर्ज भरण्यासाठी सूचना आता मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. तुमचे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर पाहिजे. तुमचं 10वी 12वीचं अचूकपणे त्याच्यामध्ये नाव मेन्शन करायचं, 10वीचं जसं आहे नाव सर्टिफिकेटवर त्याप्रमाणे. त्याच्यानंतर तारीख, डेट ऑफ बर्थ, वय, दिवस सर्व प्रॉपर मेन्शन करायचं. मॅरिड असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल असेल तर गॅजेट लागेल. त्याच्यानंतर ईमेल ID वगैरे व्हॅलिड चालू ठेवायचा, त्याच्यावर तुम्हाला मेल वगैरे येईल. त्याच्यानंतर कॅटेगरी फॉर्म भरत असेल तर कॅटेगरीचं सर्टिफिकेट आणि ॲड्रेस हे प्रॉपर नमूद करायचं. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेबाबतीत सूचना काय सांगितल्या आहेत की सविस्तर आणि अचूक माहिती द्यायची. जाहिरातीमध्ये शैक्षणिक अर्हता तुम्हाला जी दिली आहे ती तुमची कंप्लीट पाहिजे. त्याच्यानंतर गुणाची टक्केवारी मार्कावर सिलेक्शन होणार आहे, त्याच्यामुळे तुमचे जर ग्रेड वगैरे असतील तर ते कन्वर्ट करून तुम्हाला मार्क्समध्ये कन्वर्ट करून तुम्हाला ते सर्टिफाय करून घ्यावं लागेल. ठीक आहे. तर ग्रेड्स वगैरे अलाव करणार नाही, ते तुम्हाला ते मार्कामध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्याच्यानंतर उमेदवारांच्या फॉर्ममध्ये अर्जाची छाननी करण्यात येईल.
त्याच्यामध्ये त्यांचे मूळ प्रमाणपत्र वगैरे जर हे सर्व शैक्षणिक अर्हता कंप्लीट पाहिजे. जर तसं नसेल तर तुम्हाला ते अपात्र ठरवण्यात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट EWS कॅन्डिडेट असतील तर त्यांना EWS प्रमाणपत्र सादर करावं लागेल. त्याच्यानंतर कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल, ठीक आहे, SC ST सोडून OBC NT वगैरे असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल लागेल. तर ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल. आणि EWS असेल तर EWSचं, ठीक आहे, ते चालू वर्षातलं, ठीक आहे, चालू वर्षातलं व्हॅलिड नॉन क्रिमिनल पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट अनुभव रिलेटेड तुम्ही जिथं पण काम केलं आहे तिथलं एक्सपिरियन्स शॉर्टमध्ये इतकंच आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो तुमचा रजिस्ट्रेशनच्या आधीचा ग्राह्य धरला जाणार नाही, तिथून पुढलाच ग्राह्य धरण्यात येईल. तर तुमच्या डेट्स वगैरे प्रॉपर मेन्शन करा त्याच्यामध्ये. रजिस्ट्रेशनच्या आधीचा तो व्हॅलिड पकडला जात नाही. त्याच्यानंतर कुटुंबाचं प्रमाणपत्र मी प्रत्येक वेळेस दाखवलेलं तुम्हाला. आता याच्यामध्ये ह्या पण PDF आहे, ते तुम्हाला कुटुंबाचं प्रमाणपत्र लहान कुटुंबाचं ते एक भरून द्यायचं असतं कंपल्सरी सगळ्यांना. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे त्याच्यासाठी आता हे थेट मुलाखत वगैरे हे डॉक्टरांसाठी आहे, ठीक आहे, हे सोडून द्या. आता हे स्टाफ नर्स आणि हे बाकी पोस्टसाठी सेम जसं छत्रपती संभाजीनगरचं आणि गडचिरोलीचं मी सांगितलं होतं सेम तसंच आहे. तुमचं क्वालिफिकेशनला 50 मार्क आहे तुमचं जे फायनल इयरचं असेल. ते कसं काढतात तर त्याचं त्यांनी फॉर्म्युला पण सांगितलं की मिळालेले एकूण गुणाची टक्केवारी तुमचे पर्सेंट मिळाले तर त्याला मॅक्झिमम 50 गुण मिळणार तुम्हाला, ठीक आहे. पण ते कसे काढणार, जसं समजा तुम्हाला 60% गुण मिळाले तर त्याला 60 × 50 तर 100पैकी किती डिवायडेड बाय 100 तर किती आलं, 30 आलं. तर तुम्हाला 50पैकी समजा 30 मार्क मिळाले. तर असं ते तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनवर तुमचं काढणार. त्यानंतर ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम किती 20 गुण मिळणार. आणि तुमच्या एक्सपिरियन्सला एका वर्षाकरता 6 गुण असं मॅक्झिमम किती 30 गुण मिळणार. तर टोटल 100 गुणापैकी तुमचं सिलेक्शन होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेरिट लिस्ट तुम्हाला ईमेल ID वर कळवण्यात येईल किंवा तुम्हाला साईटवर टाकतील त्यांनी. त्याच्यानंतर सर्वसाधारण सूचना याच्यामध्ये त्यांनी सांगितले की वेबसाईटला व्हिजिट करायचं, जे काय अपडेट असेल त्यांनी हे वेबसाईटवर तुम्हाला अपडेट देत राहतील. त्याच्यानंतर नेक्स्ट हे सेम जसं मी याच्या आधी पण सांगितलं होतं 12 महिन्याचं असतं, पण ते 1 दिवस गॅप देतात. 1 दिवस तरी तुमचा सेवा खंड देऊन पुढे ते कंटिन्यू करत राहतात कॉन्ट्रॅक्ट, ओके. त्याच्यानंतर हे फिक्स प्रत्येक PDF असतंच की तात्पुरतं कॉन्ट्रॅक्ट पद आहे, तुम्हाला ते दावा करता येणार नाही. त्याच्यानंतर परमनंटची मागणी करता येणार नाही, तुम्हाला कुठले अतिरिक्त भत्ते मिळणार नाहीत, ठीक आहे. ठोक मानधन आहे, जाहिरातीमध्ये संख्येत बदल होऊ शकतो. शैक्षणिक अर्हता मानधन हे सर्व तुम्ही नियुक्तीच्या ठिकाणी बदल करता येणार नाही. दिलेल्या अटी आणि शर्ती तुम्हाला मान्य करावं लागतील, कॉमन पॉईंट आहेत ते. त्याच्यानंतर नेक्स्ट उमेदवाराकडून जर काही अपूर्ण अर्धवट माहिती किंवा डॉक्युमेंट्स बरोबर नाही तर ते अपात्र करण्यात येईल. निवड झाल्यानंतर किती 7 दिवसात तुम्हाला ते जॉईन करावं लागेल. तुम्हाला ओरिजिनल कागद वगैरे तिथं कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना दाखवण्यासाठी आणावं लागतील एकदम. त्याच्यानंतर हे डॉक्टरसाठी आहे, टप्प्याटप्प्याने त्यांची ऑर्डर करण्यात यावी, हे डॉक्टरांसाठी आहे, हे सोडून द्या. त्याच्यानंतर तुम्ही जे अर्ज भरणार त्याचा पदाचा जाहिरात क्रमांक अनुक्रमांक म्हणजे प्रॉपर भरायला सांगितलं. तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय, कोणत्या पदासाठी करताय, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर वगैरे तुम्हाला प्रॉपर तिथं मेन्शन करायचे. त्याच्यानंतर कागदपत्रे ही 1 वर्षापर्यंत उपलब्ध राहतील, ठीक आहे. हा काही इम्पॉर्टंट पॉईंट नाही. चला मेन आता बघा खाली अर्जाचा नमुना हा वाला अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे. इथे तुम्हाला जाहिरात नंबर टाकायचा आहे. जाहिरात नंबर कोणता, हा वरचा, इथे जाहिरात नंबर हा, ठीक आहे. हा जाहिरात नंबर तुम्हाला तिथे मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म, ओके. इथे तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. इथं तुमचं नाव, आडनाव इथं इंग्लिशमध्ये आणि इथं मराठीमध्ये. त्यानंतर स्वतःचं नाव, वडिलाचं नाव, आईचं नाव सेम इथं मराठी इंग्लिश दोन्ही लिहायचे. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस, पिनकोड साईट, ईमेल ID, मोबाईल नंबर, नाही तुमचं जन्मतारीख इथं लिहायची. तर ह्या तारखेला तुमचं वय किती ते मेन्शन करायचे. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता पहिलं 10वी 12वी, तिथून पुढे मग तुमचं जे काय असेल, JNM असेल JNM, BSc असेल BSc, MSc जे केलं असेल ते. त्यानंतर डिग्री, इयर पास झालेलं आणि पर्सेंटेज. नेक्स्ट अनुभव, ते पण सिक्वेन्सला कुठं काम केलं, कधीपासून कधीपर्यंत, एकूण किती एक्सपिरियन्स होता ते इथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर तुम्ही जात प्रवर्ग लागू असलेल्या तुमची कोणती कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये टिक करायचं. समजा SBC आहे, OBC, EBC, VJ, NTB जे काही कॅटेगरी असेल तिथं टिक करायचं आहे.
त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणतं काही खटला वगैरे आहे का तुमच्यावर, फौजदारी गुन्हा वगैरे, तर ते जर असेल तर हो, नसेल तर नाही. असेल तर तुम्ही पात्र राहणार नाही, ते सरळ तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. ठीक आहे. नसेल तर सरळ इथे नाहीला टिक करा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट, अर्जासोबत खालील छायांकित सत्यप्रती अटेस्टेड करून, सेल्फ अटेस्टेड करून तुम्ही जोडायचं. 10वी 12वीचे गुणपत्रिका प्रमाणपत्र, त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन, TC, रहिवासी दाखला किंवा डोमिसाईल तुमचं, नॅशनॅलिटी, त्याच्यानंतर अनुभव, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, त्याच्यानंतर कॅटेगरी, जातीचं प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, पॅन कार्ड आणि आधार कार्ड. आता हे सर्वांना लागणार नाही, ह्याच्यातले कोणते लागणार नाही. जर कोणी ओपनमधून फॉर्म भरत असेल तर हे कास्ट व्हॅलिडिटी लागणार नाही. समजा ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल नाही त्यांना हे नॉन क्रिमिनल लागणार नाही. जसं SC ST आहे त्यांना नॉन क्रिमिनल नाही तर त्यांना लागणार नाही. ठीक आहे. तर हे लिस्ट दिलेलं आहे त्यांनी. तर ह्याच्यापैकी जे तुम्हाला लागू होतं तेवढेच डॉक्युमेंट. ठीक आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड. नॅशनॅलिटी हे सर्वांना लागेल. महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, आदिवासी हो. त्याच्यानंतर इथे तुमची सही, ठिकाण मेन्शन करायचं, डेट टाकायची. ओके. हा झाला फॉर्म. आणि त्याच्यासोबत हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, मी याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला तसं. इथे तुमचं नाव, तुमच्या वडिलाचं नाव, यांचा मुलगा मुलगी, तुमचं वय, राहणार कुठलं, कोणत्या पदासाठी अर्ज करतायत ते, आज रोजी तुम्हाला किती मुलं आहेत, 0 1 2 ते इथे मेन्शन करायचं. ठीक आहे. जर तुमची जितके मुलं आहेत ते त्यांची डेट ऑफ बर्थ जर असतील तर, नसतील तर काही नाही, डॅश करा. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुमची इथं नाव, सही करायचं, ठिकाण आणि डेट टाकायची, बस. तर हे तुम्हाला फॉर्म भरून दिलेल्या ॲड्रेसवर इथे जमा करायचं आहे. ओके. चला. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील विचारू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथं मी हे PDF टाकलं असेल, तुम्ही हे डाउनलोड करू शकता. त्याच्यातून हे फॉर्मची प्रिंट काढायची आणि भरून त्या ॲड्रेसवर तुम्हाला तिथं नेऊन जमा करायची. ओके.